Good morning to all. Today we are going to discuss about urban forestry. Okay. In last lecture we have seen what is meant by organic farming. Okay. The next point in unit number second, that is urban forestry. Okay. तर अर्बन फॉरेस्ट्री म्हणजे काय? ओके. द टर्म अर्बन म्हणजे काय? अर्बन म्हणजे काय? नागरीकरण. ओके. ओके. रिसेंटली एस्टॅब्लिश्ड पीपल इन अ न्यू एरिया. ओके. त्याला म्हणायचं अर्बन एरिया. ओके. फॉरेस्ट्री की ज्या ठिकाणी आपण प्लांटेशन करतो, ट्री प्लांटेशन वगैरे असतील. ओके. तर त्याला आपण फॉरेस्ट्री म्हणतो. तर हे कन्सेप्ट काय आहे? अर्बन फॉरेस्ट्री म्हणजे नागरीकरण एरियामध्ये, नवीन वस्ती झालेल्या एरियामध्ये, फॉर एक्झाम्पल काही मोठमोठे सिटीज आहेत, फॉर एक्झाम्पल बेंगळूर, पुणे, मुंबई. ओके. द आउटसाइड एरिया, फॉर एक्झाम्पल पनवेल असेल, की ठाण्याचा बाहेरचा पार्ट असेल. ओके. तर त्या अर्बन एरियामध्ये जे काही नवीन प्लांटेशन केलं जातो, नवीन वस्ती ज्या ठिकाणी, नवीन जे काही बिल्डिंग्स किंवा नवीन पार्क ज्या ठिकाणी उभे राहतात, तर त्या ठिकाणच्या एरियामध्ये जे काही प्लांटेशन केलं जातो त्याला म्हणायचं अर्बन फॉरेस्ट्री. ओके. द अर्बन फॉरेस्ट्री इज the care and management of single tree. Okay. Urban forestry मध्ये काय केलं जातं? care and management of single tree and tree population in urban setting for the purpose of improving urban environment. म्हणजे अर्बन एरियामधलं एन्व्हायरमेंट इम्प्रूव्ह होण्यासाठी ज्या पद्धतीचं ट्री प्लांटेशन त्या ठिकाणी केलं जातो, त्या कशासाठी? तर त्यांचं जे इम्प्रूव्हमेंट आहे, म्हणजे तिथल्या लोकांना हेल्दी ऑक्सिजन्स, हेल्दी एन्व्हायरमेंटल कंडिशन एस्टॅब्लिश करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी जे प्लांटेशन केलं जातं त्याला म्हणायचं अर्बन फॉरेस्ट्री. ओके. तर हे एक बेस्ट एक्झाम्पल जे आहे भारतामधलं ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्टिफिशियली, म्हणजे सुरुवातीला चंदीगड हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे. तर चंदीगडमध्ये सुरुवातीला, चंदीगड हे पहिल्यापासून सिटी नव्हतं, तर त्या ठिकाणी एक डोंगराळ वस्ती होता. चंदीगड म्हणजे अख्खा चंदीगड. तर पहिल्यांदा म्हणजे प्री प्लॅन केलेलं जे काही सिटी आहे, ओके, त्या ठिकाणी एस्टॅब्लिश केलेलं सिटी म्हणजे बेस्ट एक्झाम्पल आहे चंदीगड, भारतातलं एक एक्झाम्पल. तर सुरुवातीला त्या ठिकाणी एकदम डोंगराळ भाग होता. त्या ठिकाणी सगळं क्लिनिंग करून, ओके, पहिल्यांदा प्लॅनिंग केलं की हे चंदीगड सिटी कसं असलं पाहिजे, रोडची साईज किती असलं पाहिजे, रोडच्या साईडला ट्री कुठले असले पाहिजेत. तर त्या पद्धतीनं पहिल्यांदा रोड त्या ठिकाणी तयार केलं, त्याचं प्लॅनिंग केलं. ओके. ट्री प्लांटेशन केलं आणि नंतरनं लोकांना बिल्डिंग बांधायला परमिशन दिलं. आणि अशा पद्धतीने एक नवीन त्या ठिकाणी वस्ती उभा राहिली आणि त्याला कॅपिटल मानलं गेलं पंजाबचं, तर चंदीगड. ओके. तर अशा पद्धतीने एक प्री प्लॅन केलेलं एक सिटी म्हणजे चंदीगड. तर ते एक अर्बन फॉरेस्ट्रीचं बेस्ट एक्झाम्पल आहे. ओके. अर्बन एरियामध्ये फॉरेस्ट डेव्हलप केले त्यांनी, अर्बन फॉरेस्ट्री. ओके. तर सगळ्यात महत्त्वाचं अर्बन फॉरेस्ट्री कशासाठी केलं जातं? तर इम्प्रूव्हिंग द अर्बन एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. ओके. तर अर्बन फॉरेस्ट्री इन्व्हॉल्व्स बोथ प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट. तर ह्याच्यामध्ये प्लॅनिंग लागतो, कारण आपण नवीन एखादं पार्क उभा केलं किंवा नवीन 1000 बिल्डिंग त्या ठिकाणी डेव्हलप झाले. ओके. आणि त्या बिल्डिंगच्या भोवती कुठले आपण प्लांटेशन केलं पाहिजे हे प्लॅनिंग लागतो त्याला. म्हणून ह्या ठिकाणी प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट. ओके. म्हणजे जास्त जरी झाडं वाढले की त्याला कुठल्या पद्धतीनं कटिंग केलं पाहिजे, त्याला कम्प्लिटली न कटिंग तोडता फक्त त्याचे काही पार्ट्सच कट केले पाहिजे, त्याला मॅनेजमेंट म्हणायचं. ओके. त्याचे मॅनेजमेंट, त्याला वॉटरिंग वगैरे मेंटेन करण्यासाठी हे सगळं मॅनेजमेंट आहे. ओके. म्हणजे त्याला लावण्यासाठी प्लॅनिंग लागतो, झाडं कुठे लावायचं, आणि त्याला मेंटेन करण्यासाठी जे मॅनेजमेंट करावं लागतो त्याला. ओके. तर हे प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं आहे. अर्बन फॉरेस्ट्रीमध्ये हे दोन्ही गोष्टी इन्व्हॉल्व्ह होतात, इन्क्लुडिंग प्रोग्रामिंग ऑफ केअर अँड मेंटेनन्स ऑपरेशन ऑफ द अर्बन फॉरेस्ट. ओके. तर सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये केअर आणि मेंटेनन्स ऑपरेशन येतो. सेकंड पॉईंट, इट इज प्रॅक्टिस्ड बाय म्युनिसिपल अँड कमर्शियल कन्सल्टंट. सगळ्यात महत्त्वाचं, मुंबईमध्ये म्युनिसिपल म्हणजे BMC जे आहे ते म्युनिसिपल काय करतो? अर्बन फॉरेस्ट्रीचं मेंटेन करतो. ओके. तो बघतो सगळं कारभार. त्यानंतर कमर्शियल कन्सल्टंट जे आहेत किंवा BMC वाले एखादं कमर्शियल कन्सल्टंट असेल, मोठा एखादा प्रोजेक्ट असेल, नवीन एरिया आणि त्या ठिकाणी सगळं ट्री प्लांटेशन करायचं असेल, तर BMC काय करतो? एक कमर्शियल म्हणजे जे प्रायव्हेट कन्सल्टंट असतात, एखादा नर्सरी, मोठा नर्सरीवाला, आणि त्याला जर दिला एखादा प्रोजेक्ट, ओके, तर तो काय करतो? त्या सगळ्या नवीन एरियामध्ये ट्री प्लांटेशन तो करून देतो. त्याला म्हणायचं कमर्शियल कन्सल्टंट. ओके. त्यानंतर इन्व्हायरमेंटल पॉलिसी मेकर्स. ओके. जे काही इन्व्हायरमेंट सिटीमध्ये जे बॉटनिस्ट आहेत किंवा इन्व्हायरमेंटल सब्जेक्ट एक्सपर्ट आहेत, ओके, त्यांना म्हणायचं इन्व्हायरमेंटल पॉलिसी मेकर, की जे पॉलिसी बनवतात
की मुंबईमध्ये एवढ्या ट्री प्लांटेशन, कुठले ट्री प्लांटेशन केलं पाहिजे मुंबई सिटीमध्ये, ओके, आणि ते कुठले बेनिफिशियल्स आहेत, त्याची हाईट किती आहे, त्याच्यानंतर त्याचं लॉंग टर्ममध्ये काय इफेक्ट होणार आहेत, त्यांना ते पॉलिसी मेकर्स म्हणायचं. ओके, त्यानंतर सिटी प्लॅनर्स, ओके, सिटीचे प्लॅनिंग करणारे लोक, की म्हणजे ह्या सिटीमध्ये नवीन एरियामध्ये किती बिल्डिंग्स होणार आहेत, ओके, त्यांची त्या ठिकाणी लोकसंख्या किती असणार आहे, ओके, हे जे काही प्लॅनिंग करते ते सिटी प्लॅनर. त्यानंतर एज्युकेटर, ओके, सगळे आपण शाळा शिकलेले लोक, ओके, त्यानंतर रिसर्चर्स, ओके, त्यानंतर कम्युनिटी ॲक्टिव्हिस्ट, ओके, जे काही आता मागच्या वर्षी मुंबईमध्ये काही ठिकाणचं जंगलतोड झालं, ओके, त्याला विरोध केले, मग त्याला म्हणायचे कम्युनिटी ॲक्टिव्हिस्ट. ओके, त्यानंतर रिसर्चर्स म्हणजे PhD स्कॉलर्स वगैरे काही स्टुडंट्स असतील, बर्ड्सवरती काम करणारे काही रिसर्च असतील, मुंबई सारख्या ठिकाणचं किंवा पुण्यासारख्या ठिकाणचं, ओके, ते रिसर्चर्स. ओके, तर असे काय काय करतात हे सगळे अर्बन फॉरेस्ट्रीचं काय करतात, मेंटेन करतात. ओके, त्यांचं सगळ्यांचं मदत घेतलं जातो अर्बन फॉरेस्ट्री डेव्हलप करत असताना. तर these practitioners combine the principle of strategic planning and management practices with environmental protections to create a sustainable, सगळ्यात महत्त्वाचं ह्यांचं सगळ्यांचं मत कन्सिडर करून ट्री प्लांटेशन केलं जातं. ओके, त्यानंतर ना ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं सुरुवातीला प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. टू द एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन टू क्रिएट अ सस्टेनेबल म्हणजे शाश्वत, म्हणजे ह्या पिढीसाठी सुद्धा ते झाडं बेनिफिश राहिले पाहिजे, त्यानंतर पुढच्या पिढींसाठी सुद्धा त्याचा फायदा लॉंग टर्म झाला पाहिजे, त्याला म्हणायचं सस्टेनेबल. नंतर कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन्स म्हणजे कमी पैशामध्ये चांगलं इन्व्हायरमेंटल कंडिशन्स तयार करणे फॉर सिटीज अँड टाउन्स. ओके, तर हे बेसिक प्रिन्सिपल आहे अर्बन फॉरेस्ट्रीचा. ओके, यू कॅन सी हिअर दिस इज दी फोटोग्राफ ऑफ, तर वरून फोटोग्राफ जर घेतला तर कशा पद्धतीचा हा अर्बन लँड दिसतो, म्हणजे नवीन वस्ती झालेल्या आहेत, आतमध्ये सिस्टमॅटिकली रोड्स आहेत. ओके, ह्या ठिकाणी हे रोड आहे, ह्या ठिकाणी हे रोड आहे, आणि आतमध्ये प्रत्येक घराच्या शेजारी किंवा रस्त्याच्या दोन्ही साईडला यू कॅन सी हिअर द ट्री प्लांटेशन एरिया. ओके, दिस इज कम्प्लिटली इन्व्हायरमेंटल म्हणजे सस्टेनेबल एरिया. ओके, आपण त्याला म्हणजे भरपूर ऑक्सिजन रिच पार्क असं म्हटलं तरी चालेल ह्या ठिकाणी. अशा पद्धतीचं हे अर्बन फॉरेस्ट्री असतो. ओके, यू कॅन सी हिअर अनदर एक्झाम्पल इन द चंदीगड. तर चंदीगडमध्ये बघा भरपूर ह्या ठिकाणी रोडचं स्पेस आहे, चांगल्या पद्धतीचं रोड आहे, फुटपाथ आहे, आणि त्या फुटपाथच्या दोन्ही साईडला इकडं पण ट्री प्लांटेशन केलेलं आहे त्यांनी, आणि ह्या साईडला पण ट्री प्लांटेशन केलेलं आहे. ओके, दिस इज द एक्झाम्पल ऑफ चंदीगडमधला हा एरिया आहे. तर हे अशा पद्धतीचं जे फॉरेस्ट आहे अर्बन एरियामधलं त्याला म्हणायचं अर्बन फॉरेस्ट्री. ओके, दिस इज यू कॅन सी हिअर दिस इज द पब्लिक गार्डन अँड कंटेनिंग लार्ज नंबर ऑफ ट्रीज. ओके, तर हे सुद्धा गार्डनसुद्धा जे आहे अर्बन फॉरेस्ट्रीमधला पार्ट आहे. ओके, बघा ह्या ठिकाणी भरपूर ओल्ड ट्रीज ह्या ठिकाणी मेंटेन केलेले आहे अर्बन फॉरेस्ट्रीमधला हा एक एक्झाम्पल आहे. त्यावरती बॉटनिकल नावसुद्धा ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे पब्लिक गार्डनमध्ये. ओके, तर हे सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी सुद्धा बघू शकता. दिस इज द बॉटनिकल नेम प्लेट. सर हे असे डिफरंट एक्झाम्पल्स आहेत. ओके, सगळ्यात महत्त्वाचं एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी व्हॉट इज द एम अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ अर्बन फॉरेस्ट्री. फर्स्ट ऑफ ऑल इज दी ब्युटिफिकेशन्स. ओके, त्या एरिया एकदम चांगलं क्लीन दिसण्यासाठी, ब्युटिफाय होण्यासाठी, झाडं जर असतील घरासमोर तर आपलं घर चांगलं दिसतो. सेम न्यू एरियामध्ये जर प्लांटेशन केलं की ते एरिया एकदम ग्रीन दिसतो. ओके, ग्रीन सिटीसारखं. तर ब्युटिफिकेशन करण्यासाठी फॉरेस्ट म्हणजे प्लांटेशन केलं जातं, त्याला म्हणायचं आहे अर्बन फॉरेस्ट्रीचं मेन म्हणजे फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज ब्युटिफिकेशन. सेकंड इज टू इम्प्रूव्ह द एन्व्हायरमेंट बाय क्लिनिंग द एअर अँड वॉटर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की त्या ठिकाणी पोल्युशन होऊ नये, आणि जेवढं काही कार्बन डायऑक्साईड त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये तयार होईल ते सगळं प्युरिफाय होईल विथ द हेल्प ऑफ प्लांट्स. ओके, त्यानंतर ते वॉटरसुद्धा प्युरिफाय होतो प्लांट्स असल्यामुळं. The two objective, that is purification of air and water. This is the second objectives of urban forestry. Third aim is to provide shade and reduce the urban heat island. Okay, effect. सगळ्यात महत्त्वाचं अर्बन हीट आयलँड जे आहे सगळ्यात महत्त्वाचं, जिथं झाडं आहे तिथं तापमान काय असतो, कमी असतो, कारण जे प्लांट्स आहेत ते हीट ॲब्सॉर्ब करतो. ओके, त्यामुळं त्या ठिकाणचं जे तापमान आहे ते कमी होतो. ओके, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. शेड, आपल्याला सावली लागते, कुठल्याही गाडी पार्किंग करत असताना शेड लागतो. शेड तर देतोच, प्लस तिथलं जे इन्व्हायरमेंटल कंडिशन जे आहे ते कूल असतो ॲज कम्पेअर टू विदाउट प्लांट. ओके, टू ब्रिंग नेबर्स अँड रेसिडेंट टुगेदर टू स्ट्रेंथन आवर कम्युनिटी. ओके,
म्हणजे सगळे लोक एकत्रित आणण्यासाठी जे पब्लिक गार्डन वगैरे जे आहेत त्यांना एकत्रित, म्हणजे गार्डनमध्ये आपण जातो तर त्या ठिकाणी लोक एकत्रित येतात, ओके, त्यांची गोष्टी काही शेअर्स करतात, ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे अर्बन फॉरेस्ट डेव्हलप करण्यासाठी. ते पण एम आहे. नेक्स्ट एम आहे टू हॉल्ट द रिमूव्हल ऑफ पब्लिक प्लांट्स, ओके. त्यानंतर अँड इम्प्रूव्ह अवर कम्युनिटी इमेजेस ओव्हरऑल, ओके. तर फॉर एक्झाम्पल आता चंदीगडचे लोक नाव काय घेतात, कारण तिथले जे एन्व्हायरमेंटल कंडिशन, तिथली जे सिटी आहे ते चांगलं आहे, त्यामुळं तिथं लोक जाण्यासाठी उत्सुकता असते लोकांना. त्यामुळं सेम जर एखादा एरिया जर चांगला असेल तर त्या ठिकाणी मोस्टली प्लॉटसुद्धा त्या ठिकाणची जागा जी महाग असतो, कारण तिथलं जे एरिया आहे ते चांगलं आहे, त्यामुळं ते कम्युनिटी इमेज वाढतो. म्हणजे हा व्यक्ती अमुक एरियामध्ये राहतो, म्हणजे ते एरिया चांगला आहे, ओके. म्हणजे कम्युनिटी इमेज असं त्याला म्हणायचं ओव्हरऑल. तर हे कम्युनिटी इमेजसुद्धा काय आहे, हाय प्रोफाईलचे जे लोक आहेत सगळे चांगल्या मोठ्या एक चांगल्या एरियामध्ये राहतात, कारण त्या ठिकाणचं जे प्लांटेशन तिकडचं एरिया ते क्लीन असतो. त्यामुळे हे ओव्हरऑल म्हणजे काय की प्लांटेशन जर तुम्ही केलं अर्बन एरियामध्ये तर त्या एरियाची जे व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू वाढते, त्यामुळे तुमचं ओव्हरऑल कम्युनिटीमधलं जे इमेज आहे तर हे सुद्धा इमेज वाढतो. हे खूप महत्त्वाचं आहे, ओके. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, टू इम्प्रूव्ह अर्बन क्लायमेट फ्रॉम ॲडवर्स क्लायमेटिक कंडिशन्स, ओके. जास्त जरी तापमान वगैरे वाढला किंवा ऊन वाढला तर त्या ठिकाणी अर्बन क्लायमेट जे आहे ते इम्प्रूव्ह होतं बिकॉज ऑफ ट्री, ओके. तर आपल्याला माहिती आहे एक झाड काय काय करू शकतो, हवेतलं कार्बन डायऑक्साईड कमी करतो, ऑक्सिजन इम्प्रूव्ह करतो, हीट कमी करतो त्या एरियामधलं, ओके. त्यानंतर तापमान कमी करायचं प्रयत्न करत असतो, शेड देतो, भरपूर सिग्निफिकन्स आहेत, ओके. लिनियर स्ट्रीप ऑफ प्लांटेशन ऑन द साइड्स ऑफ पब्लिक रोड, ओके. रिव्हर्स, स्ट्रीम, इरिगेशन कॅनल, ओके. सगळ्यात महत्त्वाचं अर्बन फॉरेस्ट्रीचं एम काय की पब्लिक जे रोड आहेत, आपण मागच्या फोटोग्राफमध्ये बघितलं की दोन्ही साईडला काय होते, ट्री प्लांटेशन होतं, त्यामुळं ब्युटिफिकेशन वाढतं त्या रोडची, ओके. एखाद्या पब्लिक रोडचं, रिव्हर, नदी वगैरे असेल त्या सिटीमध्ये किंवा त्या अर्बन एरियामध्ये, त्या दोन्ही साईडला जर ट्री प्लांटेशन केलं की त्या नदीचं ब्युटिफिकेशन वाढतो, त्याला व्हॅल्यू येते, तिथलं जे पाणी आहे ते क्लीन राहतो. स्ट्रीम असेल, प्रवाह असेल पाण्याचा, किंवा इरिगेशन कॅनल असेल तर त्याच्या भोवती सगळं ट्री प्लांटेशन करणे हे काय असतं, अर्बन फॉरेस्ट्रीचं एम्स असतो, ओके. आता अर्बन फॉरेस्ट मिटिगेट द इफेक्ट ऑफ अर्बन हीट आयलँड, आपण मगाशी बघितलं की तिथल्या एरियामधलं सगळ्यात महत्त्वाचं तापमान जे आहे ते कमी करतो थ्रू इव्हॅपोट्रान्सपिरेशन अँड शेडिंग द स्ट्रीट अँड बिल्डिंग्स, ओके. म्हणजे झाडाच्या आजूबाजूला जर झाडं असतील तर बिल्डिंगमध्ये आतमध्ये हीट येत नाही, त्यामध्ये आतमध्ये आपल्याला गरमी जाणवत नाही, ओके. बिल्डिंगमध्ये कूल जाणवतो. सो दॅट इज द सिग्निफिकन्स ऑफ अर्बन फॉरेस्ट, ओके. दिस इम्प्रूव्ह ह्युमन कम्फर्ट, ओके. त्यानंतर रिड्यूस द रिस्क ऑफ हीट स्ट्रोक, म्हणजे तापमान त्या ठिकाणी हीट स्ट्रोकचा इफेक्ट होत नाही आहे त्या एरियामध्ये. डिक्रीज कॉस्ट ऑफ कूल बिल्डिंग, म्हणजे तुम्हाला AC वगैरे लावण्याची गरज नाही, फक्त त्या ठिकाणी तुम्ही फॅन चालवू शकता, ओके. त्यानंतर अर्बन फॉरेस्ट इम्प्रूव्ह एअर क्वालिटी बाय ॲब्सॉर्बिंग पोल्युशन्स सच ॲज ओझोन, नायट्रोजन डायऑक्साईड, अमोनिया, पर्टिक्युलर मॅटर ॲज वेल ॲज परफॉर्मिंग कार्बन सिक्वेस्ट्रेशन. सगळ्या जे काही पोल्युशन करणारे जे काही गॅसेस आहेत ते सगळे गॅसेस प्लांट्स ॲब्सॉर्ब केल्यामुळं त्या ठिकाणचं जे पोल्युशन आहे ते पोल्युशन एकदम लो असतो, सगळ्यात कमी असतो, ओके. हे सगळ्यात सिग्निफिकन्स आहे. त्यानंतर अर्बन फॉरेस्ट्री कॅन बी इम्पॉर्टंट टूल्स फॉर स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट ॲज अ ट्री ॲब्सॉर्ब अँड स्टोर रेन वॉटर थ्रू कॅनोपी अँड स्लो डाऊन अँड फिल्टर रन ऑफ विथ देअर रूट्स, ओके. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की झाडं असल्यामुळे पाणी पावसाच पडणारं जे काही ते जमिनीत मुरतो, ते जे तिथलं जे सॉईल आहे ते रन ऑफ होऊ देत नाही आहे, म्हणजे जमिनीचं धूप होऊ देत नाही आहे. हे सगळे काय त्याचे फायदे आहेत, ओके. अदर बेनिफिट इन्क्लूड नॉईज कंट्रोल, सगळ्यात महत्त्वाचं ध्वनी पोल्युशन जे आहे, नॉईज कंट्रोलसुद्धा मेंटेन राहतो झाडामुळं, ओके. ट्रॅफिक कंट्रोल, त्यानंतर ग्लेअर अँड रिफ्लेक्शन कंट्रोल, सगळ्यात महत्त्वाचं जे उन्हाचं चमकतो कधी कधी रोडवरती, ओके. तर ते सुद्धा काय होतं, रिफ्लेक्शन जे आहे ते सनलाईटचे जे कमी करतो. हे सगळ्यात महत्त्वाचं इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आहे, ओके. अर्बन फॉरेस्टचं चांगलं इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, ओके. त्यानंतर इकॉनॉमिक सिग्निफिकन्स काय, त्याचे फायदे काय आहेत, आर्थिकदृष्ट्या त्याचा काय फायदा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की मॅच्युअर ट्री ॲड अवरेज 10% ऑफ प्रॉपर्टी व्हॅल्यू. सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं एखादं जर जागा असेल चांगल्या अर्बन एरियामध्ये आणि तुम्ही ऑलरेडी त्या ठिकाणी ट्री प्लांटेशन केलं असेल तर ते ट्री प्लांटेशन केल्यामुळे त्या झाडामुळं त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू 10% कमीत कमी वाढतो. फॉर एक्झाम्पल 1 करोडचं ते प्रॉपर्टी जर असेल
तर कमीत कमी तुमचं जे प्रॉपर्टी आहे 1,25,20 लाखपर्यंत तरी ते प्रॉपर्टी जाणार ड्यू टू ट्री प्लांटेशन. कारण मॅच्युअर ट्री आहेत, मोठमोठे ट्री आहेत, त्या ठिकाणी सावली शेड प्रॉपर्टी चांगले, नॅचरल ब्युटी त्या ठिकाणी तुमचं बिल्डिंगचं वाढतो, अल्टिमेटली त्याची व्हॅल्यू काय होतो, वाढते. ओके, हे सगळ्यात महत्त्वाचं इकॉनॉमिक सिग्निफिकन्स आर्थिकदृष्ट्या. इट रिड्यूस कूलिंग कॉस्ट ऑफ बिल्डिंग इन प्लांट स्टेट. मगाशी आपण बघितलं की बिल्डिंग कूल करतो, ओके, आजूबाजूचा एरिया. इट ऑल्सो लिमिट्स नो अक्युम्युलेशन ड्युरिंग कूलर कंडिशन्स. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की ज्या ठिकाणी आता फॉर एक्झाम्पल हिमाचल प्रदेश असेल, शिमला असेल, कुलू मनाली असेल, तर अशा हाय अल्टिट्यूडमध्ये जे काही स्नो अक्युम्युलेशन होतो, बर्फ पडतो विंटर कूलर सीझनमध्ये, तर ते झाडावरती अक्युम्युलेट होतो, डायरेक्ट घरावरती पडत नाही आहे. हे एक त्या ठिकाणचं लोकांना बेनिफिट आहे. ओके, so lastly we will see the advantage of urban forestry. Street limit by tree help to improve road safety. ओके, रोडची सेफ्टी सुद्धा वाढतो. त्या ठिकाणी कुठलंही जे रोड आहे त्या ठिकाणी त्या रोडवरती जाणारे जे वाहन आहेत तिथलं जे क्लायमेटिक कंडिशन आहे ते कूल राहतो. दे ऑल्सो प्रोव्हाइड बफर बिटवीन व्हेकल अँड पेडेस्ट्रियन. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे. ट्री प्लांटिंग कॅन बी व्हेरी व्हॅल्युएबल टूल्स फॉर रिक्लेमिंग डिरेक्ट लँड विदिन द सिटीज. ओके, रिक्लेम करू शकतो म्हणजे एखादं पोल्युटेड झालेलं एरियामध्ये तुम्ही जर बांबू कल्टिवेशन केलं की त्या ठिकाणी ते सॉईल आहे ते रिक्लेम होऊ शकतो. पोल्युटेड झालेलं जे लँड आहे ते रिक्लेम होऊ शकतो. त्या ठिकाणी बायोमास अक्युम्युलेशन झाल्यामुळं सॉईल चांगल्या पद्धतीचं इम्प्रूव्ह होतो. असे वेगवेगळे ट्रीज आहेत की त्या ठिकाणी तुम्ही प्लांटेशन केलं की ते पोल्युटेड झालेलं जे एरिया आहे ते रिक्लेम करता येते. म्हणजेच काय, त्याला पहिलं जसं लँड होतं तसं करता येतो, त्याला म्हणायचं रिक्लेमिंग. ओके, हे कार्बन फॉरेस्ट्रीचा फायदा आहे. त्यानंतर मॅनेजमेंट ऑफ वॅकंट प्रॉपर्टी इज ऑफ ऑनगोईंग प्रॉब्लेम फॉर मेनी लोकल गव्हर्नमेंट. प्लांटिंग ट्री अँड श्रब्स कॅन ऑफर कॉस्ट इफेक्ट वे टू मॅनेज सच प्रॉपर्टी. ओके, तर हे सुद्धा एक ॲडव्हान्टेजेस आहे. तर अशा पद्धतीनं अर्बन फॉरेस्ट्रीच्या डिफरंट ॲडव्हान्टेजेस आहेत, फायदे आहेत त्यांचे. ओके, तर बायोलॉजिकल आहे, इकॉनॉमिक आहे. ओके, त्यानंतर इन्व्हायरमेंटल त्याचं बेनिफिट्स आहेत. ओके, तर इन दिस लेक्चर वी हॅव सीन व्हॉट इज मेन बाय अर्बन फॉरेस्ट्री, देअर बेसिक प्रिन्सिपल, हाऊ अर्बन फॉरेस्ट्री वर्क, देअर डिफरंट इम्पॅक्ट ऑन इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट काय होतं त्याचं. ओके, इकॉनॉमिक बेनिफिट काय होतो, अँड लास्टली वी हॅव सीन द ॲडव्हान्टेजेस ऑफ अर्बन फॉरेस्ट्री. ओके, नेक्स्ट lecture we will see next another point. We will stop here.